नमस्कार, मी देवा राखुंडे. दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताचं रहस्य जे आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललंय. हा अपघात की घातपात असे प्रश्न सातत्यानं उपस्थित केले जात आहेत. आमदार रोहित पवार जे आहेत ते दिवसेंदिवस आक्रमक होताना पाहायला मिळतात. आज देखील रोहित पवारांनी चौथी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि तोच मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे की नक्की कोणाला वाचवलं जात आहे. त्याचं कारण असं आहे की मागील 2 दिवसापूर्वी म्हणजे 28 फेब्रुवारीला जो AIBचा प्राथमिक अहवाल आला आणि त्या अहवालामध्ये असं म्हटलं गेलं की गोजूबावीमध्ये जे विमान कोसळलं गेलं VSR कंपनीचं, ज्यातून दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार प्रवास करत होते, ते विमान अगोदर झाडाला धडकलं गेलं आणि त्यानंतर ते जमिनीवरती कोसळलं गेलं. आता मुद्दा हा आहे की ते झाड कुठं आहे ते शोधायला मी आलोय आणि आता ते झाड आपल्याला सर्वांना मिळून शोधायचंय. जागा दाखवतो. ही ती जागा आहे, पूर्णपणे काळी छटा, ही काळी राख ज्याला आपण म्हणू त्या दिवशीची इथं पडलेली आपल्याला दिसते. आणि हे जे स्पॉट आहे तो लक्षात येतोय की याच ठिकाणी ते विमान जे आहे VSRचं ते पडलं होतं आणि याच ठिकाणी आग लागली होती. हा पहिला मुद्दा क्लिअर झाला. आता मुद्दा क्रमांक मी 2 दाखवतो. ही जी जमीन आहे, या जमिनीपासून या रनवे 11ची जी उंची बघितली तर ती जवळपास 200 फुटापेक्षा जास्त आहे. 200-250 फुटाचा हा डिफरन्स आहे इथं. म्हणजे रनवे 11 आहे तो त्याच्या वरती असतो. दुसरा मुद्दा मी दाखवतो की या ठिकाणी मला काही झाडाचा बुंदा जळालेला दिसतोय. आता हा झाडाचा बुंदा म्हणायचा की झुडपाचा बुंदा म्हणायचा हा खरा प्रश्न आहे. कारण जर झाडाचा बुंदा असेल तर तो नाही म्हटलं तरी 1.5-2 फुटाचा मोठा घेर पाहिजे झाडाचा. याचा अर्थ हे तोडलेलं झुडूप आहे. या ठिकाणचा जो राडारोडा उचलला गेला म्हणजे जे विमानाचे अवशेष होते ते उचलण्यामध्ये हे अडचण करावत असावं म्हणून त्यासाठी हे त्या दिवशी बाजूला केलं गेलं असावं. म्हणजे हे झाड नाहीये तर झुडूप आहे. झुडूप याचा अर्थ काय, जमिनीपासून 5 फुटाचा असणारं काटेरी झुडूप. मी ज्वलंत धावतो, हे समोर दिसतंय. रनवे 11च्या साईडलाच हे एक झुडूप आहे, मात्र ते जमिनीपासून त्याची उंची बघितली तर 5 ते 6 फुटाची आहे. तरी देखील वरचा जो रनवे 11चा फ्लॅट एरिया आहे त्याच्या आणि झाडाच्या उंचीची लेवल बघितली तर ते 2 फुटानं खाली आहे. म्हणजे काय, तर या ठिकाणी भलं मोठं कोणतंही झाड सध्या तरी मला पाहायला भेटत नाही किंवा आढळून येत नाही. ज्यावेळी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात घडला त्यावेळी एक CCTV व्हिडिओ पुढे आला, तो सातत्यानं समाज माध्यमात दाखवला गेला. त्यात असं स्पष्टपणे दिसत होतं की हे जे विमान होतं ते हवेमध्येच अगोदर 90 अंशाला क्रॉस झालं होतं आणि त्यानंतर जमिनीवरती येऊन आदळलं. प्रश्न असा आहे की रनवे 11च्या उंचीपासून म्हणजे जो टेबल टॉप आहे त्यापासून वरती विमानाची क्रॉसिंग झालेली जर उंची बघितली तर ती जवळपास 500 मीटरची असेल. मग 500 मीटरची ती उंची अगोदर त्यात ही खालची 250 ते 300 फुटाची उंची, म्हणजे असं किती 600-700 फुटाचं मोठं झाड इथे कुठे आहे की ज्यामुळे ते विमानाला प्रवासाला थडकलं, अडथळा केला आणि विमान हवेमध्ये त्या झाडामुळं वाकडं झालं मग ते खाली कोसळलं, किंवा खाली येताना खाली आलं मोठ्या झाडावरती आदळलं मग ते जमिनीवरती आदळलं. तर या अहवालामध्ये कुठेतरी विसंगती आहे. त्यामुळे अनेक प्रश्न जे आहेत ते यामुळे निर्माण होत आहेत की यात एकतर मूळ प्रश्न असा आहे की इथं झाडच नाहीये की ते झाड या अपघाताला कारणीभूत ठरेल. आहे ती छोटी झुडप आहेत. खरं तर या AIBच्या अहवालामध्ये अपेक्षित हे होतं की हे विमान जे आहे ते अगोदर हवेमध्ये 90 अंशाला वाकडं का झालं आणि ते जमिनीवरती येऊन का कोसळलं गेलं, हे खरं तर त्या अहवालातून अपेक्षित होतं. आणि ते अपेक्षित असताना जो अहवाल आला त्या अहवालामध्ये जर बघितलं तर मग असं सांगितलं जातं की एक झाड होतं आणि त्या झाडाला विमान धडकलं मग ते जमिनीवरती कोसळलं. म्हणजे याच्यामध्ये कुठंतरी विसंगती आहे आणि हाच मुद्दा आमदार रोहित पवार यांनी लावून धरलेला आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तर दादांच्या फक्त आठवणी उरलेल्या आहेत. जरी या ठिकाणी त्या विमानाचा सांगाडा नसेल तरी एक जागा बघितल्यानंतर या आठवणी चिरंतर कित्येक वर्ष याची साक्ष देत राहणार आहेत की हा अपघात गोजूबावीच्या पायथ्याला घडला होता आणि महाराष्ट्रातील भल्या पाठीपासून उठून महाराष्ट्र घडवण्यासाठी काम करणारा एक अवलिया त्याचा अंत या दुर्दैवी अपघातात झाला होता. इथं बघितलं तर आता एक फोटो लावण्यात आलेला आहे दादांचा, त्याला हार घालण्यात आलेला आहे, काही फुलं इथं ठेवण्यात आली आणि ही लोक जे ते या ठिकाणी भेटायला येत असतात. आता मी जे सांगतोय ते सत्य आहे की असत्य आहे, झाड इथे आहे की नाहीये याची खातरजमा झाली पाहिजे. कारण मी कदाचित एक बाजू सांगू शकेल, दुसरी बाजू मी सांगणार नाही असा अर्थ निघेल. मात्र ही लोक आलेली तिथे भेटायला. तुम्हाला झाड दिसतंय का इथं भलं मोठं? 2 दिवसापूर्वी जो अहवाल आलाय त्या अहवालामध्ये असं म्हटलं जातं की विमान
विमान अगोदर झाडावरती कोसळलं आणि त्यानंतर ते जमिनीवरती कोसळलं. आता तुम्ही स्पॉट बघितला, या ठिकाणी दादांना श्रद्धांजली अर्पण केली. काय वाटतं तुम्हाला, इथं दिसतंय एखादं झाड वगैरे? झाड नाही, सगळे ते बाबळी आहेत. मग ह्या बाबळींची उंची किती असेल? उंची किती आहे? 5-7 फुटाच्या पुढे नाही. मग वाटतंय तसं की या बाबळींमुळे हा अपघात झाला असेल विमानाला? रनवे वरती राहिला, विमान इकडे पडलं. जमिनीपासून रनवे वरती राहिला आणि विमान तिकडे वरती राहिलं. हे जवळजवळ हे नाही म्हणत 8-10 फूट आहे ना वरती. पण विमान तिथपर्यंत गेलेलंच नाही ना, त्याचा काही संबंध कुठे काढे माहिती. सुरुवात उतारताना विमान इथे पडले. इथे कुठे मोठे झाड की ज्याच्यामुळं म्हणजे जे अहवालामध्ये माहिती मांडली की बाबा झाडाला धडकलं आणि मग ते जमिनीवर कोसळलं, तर ते कुठे प्रथमदर्शनी आपल्याला तसं वाटतंय का? इथे ते वाटत नाही तसे. नाही वाटत. काय एकंदरीत रनवे वरती राहिला, रनवे टोटल वरती आहे. कोणाला तर वाचवण्याचा प्रयत्न केला जातो या संपूर्ण घटनांमध्ये? या अहवालातून तर तसं जाणवतच आहे. कारण सध्याला आम्ही इथेच राहतो, त्यामुळं इथं काय मोठं झाड नाही जेणेकरून त्याला धडकून तिथे येऊन किंवा असं कुठून झाड पण काढून नेलं लगेच बाबा नाही. तुम्ही इथेच राहता, तुमच्या याच परिसरात. काय वाटतं या अहवालाकडे बघितल्यानंतर कसं तुम्ही कुठं मोठं झाड नाही, काहीच नाही, ते दाखवलं जातंय. पण या असल्या झाडात कुठं काय बघा, हे असं झालेलं आहे. ती वरल्या झाडाला रनवेवर राहतोय, ते झाड राहते खाली. ती आता आधी त्याच्यात आवाज ड्रायव्हर कुणच काहीतरी गलती झालेली आहे असं आम्हाला तर वाटतं शक्यतो. का म्हणून तर विमान पहिल्यांदा आमच्या घरावरून उडून आलता ना, तर तिकडून आम्ही बघितलं होतं आणि पहिल्यांदा झाल्या आम्ही इथं आलो. त्यावेळी विमानाचा आवाज वगैरे वेगळा होता काय? वेगळा होता. कसा होता आवाज ते असा नाही का, विमानाचा बदल झाला आवाजाचा. येताना बी बदलच झाला होता आणि विमान असं तिरकं चलत आलतं. आणि पहिल्यांदा त्याला लँड नाही झालं, दुसऱ्यांदा आल्याच्या नंतर त्याने गो अराउंड केल्यानंतर आल्यानंतर ते डायरेक्ट कोसळलं गेलं. झालंय असं. आणि पहिला बॉम्बस्फोट झाला तर आमचा बंधुराज पण आला होता, दुसरा झाल्यावर मी बी आलो तुम्ही आला होतो. काय परिस्थिती होती त्यावेळी? त्या टायमिंगला अशी परिस्थिती होती की हेच नव्हतं, म्हणजे उजवायच्या ह्याच्यात हात लावायसारखं तर नव्हतं कोण राहिलं. खाली उतरण तर त्याच्यात हात भाजन बिजन ह्या हिशोबाने कोणाला उतरता येत नव्हतं आणि जाता पण येत नव्हतं. वरूनच सगळी लोक आली, बघितलं वरूनच. आणि पाण्याची गाडी आली, पण थोडा वेळ झालता. पाण्याच्या बी गाडीला वेळ झालता यायला, म्हणजे गाडी बी पूर्ण भरलेली नव्हती, अर्धीच भरलेली होती वाटतं. त्यामुळे ती विजलं नाही, पुन्हा दुसरी गाडी आली. तर प्रश्न हाच आहे की AIB न जो अहवाल तयार केला गेलाय आणि याची चौकशी जी आहे ते AIB म्हणजे करत होतं, त्या अहवालातून जे निष्कर्ष पुढे आलेत ते खरं तर हा अहवालच वादाच्या बोहऱ्यात सापडलेला आहे. कारण एकतर हे संपूर्ण प्रकरण घातपात आहे की अपघात आहे हे समजायला तयार नसताना अशा पद्धतीचे जे अहवाल दिले जातात की भलं मोठं झाड होतं आणि त्या झाडाला विमान थडकलं आणि नंतर ते जमिनीवर कोसळलं, यामुळे अनेक प्रश्न जे आहेत ते या अहवालातून निर्माण होत आहेत. आणि तेच झाड इथे आहे की नाही मग हे दाखवण्याचा प्रयत्न या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण केलाय. आणि प्रश्न हा उरतो की मग AIB ने नक्की चौकशी काय केली आणि कोणाच्या सांगण्यावरून हा अहवाल तयार केला का? नक्की कोणाला वाचवलं जातंय? रोहित पवारचे सातत्यानं म्हणतायत की याच्यामध्ये मोठी कनेक्शन आहेत आणि कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. तर मग अजित पवार यांच्या या अपघाताचं रहस्य पुढे येणार तरी कधी आणि येणार का, हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय.